हे घे, यातलं पाणी पी. तुळजाईनं आपल्याला दिलेलं पवित्र पाणी आहे हे. अगं, ते मडकं तर फुटलं होतं ना, सगळं पाणी वाहून गेलं होतं. सजूनच ते मडकं फोडलं होतं ना. हसतेस काय? ते मडकं फुटलं होतं, पण पवित्र पाणी वाया गेलं नव्हतं. म्हणजे मत्सराला या पाण्याबद्दल कळेल तेव्हा तो ते नष्ट करणार, हे मला आधीच माहिती होतं. म्हणून मी हे पाणी दुसऱ्या मडक्यात आधीच काढून ठेवलं होतं. नाही, हे कसं शक्य आहे? मी कायम तुझ्या बरोबरच होते. हे पाणी तू कधी काढून ठेवलंस? अगं त्यात काय, तू इकडे तिकडे कशासाठी तरी गेली होतीस, तेव्हाच मी पाणी बदललं होतं. हे घे, पाणी पिऊन दाखव. काय ग, तू मत्सर नाहीयेस ना? मग घाबरायचं कशाला? घे, पी हे पाणी. जगदंबा असुर आहे? अगं कशावरून? मला सांग, चांगल्या घरची माणसं पोरीला असं टोपलीत सोडतील का? आणि असुरांच्या केवढ्या कथा आहेत. त्यांनी अशी पोरं वाऱ्यावर टाकली होती, होय का नाही? इथं आल्यापासून अनेक असुर तिच्या मागे लागलेत. मायावी असुर, रूप बदलणारे असुर. एक बाई तर माझ्या घरात येऊन राहिली होती. घरी तो मदराज होता ना, व त्याच्यावर बी काहीतरी चेटूक करून ना त्याला हरवलं बघ तिनं. सामान्य माणसाच्या पोरीला असं काय जमू शकतं का? होय ग. मग बाईच्या जातीने कसं नाजूक साजूक घरचा उंबरटा न वलांडणारी असं असतंय. ही बाया आल्यापासनं धीट, हिला काहीतरी बोललं की मला काही ना काही झालंच हे ठरलेलं बघ. मेलीची नजरच वाईट. अगं अगं पण ती 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 जर असुर असेल तर ती देवीची भक्ती कशी काय करेल? त्यात काय? अगं कितीतरी असुर देवीची भक्ती करतातच की. अगं महादेवांची कितीतरी भक्त असुर कुळात आहेत. त्यांच्या कहाण्या ठाव आहे की आपल्याला. तशीच ही देवीची भक्ती करत असणार बघ. पर देवी काही हिला पावत नाही बघ. आणि हे समजे जे चमत्कार आहे ना, हे ते असुर असल्यामुळेच होत आहेत. बरंच समजलंय का तुला जगदंबाबद्दल? आणखी काय काय समजलंय ते सांग ना. असुर राज्यातल्या लोकांना ती परत पाहिजे असेल बघ, म्हणून सारखं कोणाला ना कोणाला पाठवतात. तू बी त्यासाठी झालंस ना? आनंद वार्ता द्या. आम्ही प्रतीक्षेत आहोत. जगदंबा कुठे आहे? खोळीचे जगदंबा असुर आहे असं वाटतं हिला. ती तर तुळजाचा अंश आहे आणि याबद्दल हिला कल्पनाही नाही. असुर म्हणून ही जगदंबाचा द्वेष करते. ठीक आहे, मला याचा फायदा करून घेता येईल. असुर म्हणून जगदंबाला या गावातून काढण्यासाठी ही मला सगळ्या प्रकारे मदत करू शकते. सुंदराबाई, तुला जे वाटतंय ते अगदी तंतोतंत खरंय.
हुशार आहेस ग तू. ती जगदंबा दिती मातेंच्या नात्यातली आहे. हो, म्हणजे महिषासुरांनी जेव्हा तिन्ही लोकांवर सत्ता स्थापित केली तेव्हा देवांनी तिला पळवलं आणि दिला वाऱ्यावर सोडून. आणि मग ती जनक आणि या गंगाईला सापडली. पण आता महिषासुरांना ती परत हवी आहे. वाटलंच मला, तू तिला इथून परत घेऊन जायला आली आहेस ना? म्हणजे कसं, गेल्या वेळी आले होते ना तेव्हा जगदंबाच ती मुलगी आहे हे बघायचं होतं मला. पण आता तर सगळंच माहिती झालं. तूच सांगितलंस की सगळं. आता आपण जगदंबेचं हे रहस्य समद्या गावाला सांगू, म्हणजे गावकरी तिला गावातनं हाकलतील. अगं एवढं सोपं नाही हे. त्या जगदंबाने त्या गावकऱ्यांसाठी एवढं सगळं केलंय की त्यांना आता विश्वास बसलाय. त्यामुळे आपल्याला वेगळ्या मार्गाने हा डाव खेळावा लागणार. कळतंय का? म्हणजे नेमकं काय करायचं? योग्य वेळ आली की सगळं सांगेन मी तुला. तोपर्यंत मी जे सांगेन ते करायचं. करशील ना? करण की. बघ, आता त्या जगदंबाचा खेळ संपायला वेळ लागायचा नाही. वाईट झालं ग, मडकं फुटलं, सगळं पाणी पुन्हा वाया गेलं. पण तू काळजी करू नकोस, हे मडकं असंच चुकून तुझ्या हातून फुटणार हे मला माहितीच होतं. म्हणूनच आणखीन एक मडकं तयार ठेवलं होतं मी. हे घे. हे काय चाललंय? तू खोटं बोललीस माझ्याशी. अशी किती मडकी भरून ठेवली आहेस तू? अगं, ते मडकं चुकून दिलं होतं तुझ्याकडे. हेच खरं मडकं आहे. याच्यातच पवित्र पाणी आहे. खोटं बोलली आहेस तू. हो का? मग तू सगळं पाणी पिऊन टाक ना. तुला काय अडचण आहे? घे. आता का घाबरलीस? कारण तू मला फसवतेस, खोटं बोलतेस माझ्याशी. अगं, मग तू खरं बोल ना. तूच मच्छर आहेस हे सांगून टाक. बघ, अजूनही तू पाणी प्यायला तयार नाही. याचा अर्थ तूच मच्छर आहेस. हो, मीच मच्छर आहे. काय करशील तू? मी हे तुझ्याला सांगणार आणि आम्ही दोघी मिळून तुझा अंत करणार. खरंच? तू काहीही केलंस तरी माझा अंत करू शकणार नाहीयेस. आम्ही दोघींनी मिळून आधीच्या 5 रिपूंना धडा शिकवला होता. आता तुलाही धडा शिकवणार.